सहस्रादेक पंचाशत् शकाब्दे तृतीयादिथौ शिवनेरि महादुर्गे शिवजन्म इति स्मृतः। सुन्दरो गौरवर्णस्य चेष्टालु मोहकशिशुः सकृष्णपक्षजो बाल शिवाजी कृतनामकः। न्यायानीतिश सत्यश्च धर्मश्च मातृपाठितः। रामकृष्णचरित्रज्ञ श्रीशिव दुःखप्राप्तवान् किमद्य भारते राष्ट्रे म्लेच्छानामम्ब शासनम्। शिवप्रश्नमिदं श्रुत्वा महावाक्यं जिजाब्रवीत्। स्वीया भूमि स्वीयं राज्यं ते पित्रा इति मान्यते, किन्तु कठिनोऽस्ति तत्कार्यं दुर्लभं चैव दुष्करम्। अर्थात शके 1551 फाल्गुन वद्य तृतीय तिथीला शिवनेरीच्या महादुर्गा शिवाजींचा जन्म झाला. सुंदर, गौरवर्णीय, चपळ व मोहक असा हा बालक, कृष्ण पक्षात जन्मलेला हा शिशु शिवाजी नावाने नामांकित झाले. न्याय, नीती, सत्य आणि धर्म हे सर्व मातेकडून शिकला. रामकृष्णांच्या चारित्र्याचा जाणकार श्री शिवाजी दुःख भोगू लागले. आज भारत देशात म्लेच्छांचे राज्य का आहे, हा शिवाजींचा प्रश्न ऐकून जिजाबाईंनी एक महावाक्य उच्चारले. ही भूमी, हे राज्य तुझे आहे असे तुझ्या पिताने सांगितले आहे, परंतु हे कार्य कठीण आहे, अत्यंत दुर्मिळ आणि दुष्कर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे हे ब्रीद वाक्य लक्षात घेत आपला धर्म कसा वाजवता येईल आणि या मुघलांपासून होणारे अत्याचार कसे थांबवता येईल असा चपळीने विचार करण्यास सुरुवात केली. जय भवानी, जय शिवाजी.